हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो फ्रेंड्स, आता तुम्ही बघितलं मस्त टप्पूर असं फूल जे आहे मी देवाला वाहिलंय, पूजा झाली माझी. आणि झालं काय माहिती आहे का, खरं तर कालची गोष्ट सांगते तुम्हाला. कालही असंच एक मस्त टपोरं फूल उमललं होतं आणि माहीत नाही का असं मला क्लिक झालं की हे फूल ना मला देवापर्यंत पोहोचवायचं आहे. एरवी मी झाडाची फुलं तोडत नसते, मला तोडायला आवडतच नाही. देवासाठी एकतर मी खाली गेली ना तर सदाफुलीची किंवा जास्वंदाची झाडं आहेत तिथली फुलं आणते किंवा मग विकत तरी फुलं घेऊन येते. पण काल मनात आलं की आपण म्हणजे झाड लावतो कशासाठी, मग देवाला वाहायची नाही तर चल आज माझी इच्छा आहे तर आज मी फुल तोडतेच. पण पुन्हा क्लिक झालं की किती छान दिसते स्नेहा, हे झाडावर राहू देत. आपण काय करू, सायंकाळी जे आहे ते फुल कट करू आणि देवापर्यंत पोहोचू, कारण तसे 5-6 नंतर ते कोमेजणारच असतं. पण काय झालं, कामाच्या घाई गडबडीत माझ्या डोक्यातनं ते सरळ निघून गेलं. आणि आत्ता जेव्हा मी गेली ना सकाळी तुळशीला पाणी द्यायला, तेव्हा ते फूल कोमजलेलं पाहून इतकं कसतरी झालं ना. म्हणजे असं वाटलं की अरे हे आपल्याला देवाजवळ पोहोचवायचं असतं आणि देवाच्या बाबतीत आपण जरा सेन्सिटिव्हही असतं. म्हणजे असं येतं आपल्या मनात की एखादी गोष्ट आपण मनात धरली की देवासाठी काही करायचं आणि ती केली नाही तर मग म्हणजे ती आपली भीती म्हणा, श्रद्धा म्हणा, काही म्हणा, पण ते एक असतं आपल्या बायकांचं. आणि काल झालं तसंच, ते फूल मला देवाला द्यायचं होतं पण माझ्या लक्षात काही राहिलं नाही सायंकाळी ते, आणि मग ते काही देणं झालं नाही. आणि ते ना सकाळी जेव्हा मी बघितलं तेव्हापासून मला असं टोचत होतं, म्हणून मी आज उमललेलं फूल जे आहे देवाला वाहिलं आणि आता मला जरा बरं वाटतंय. आणि खरंच म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हटलं ना की मग ती केली नाही ना तर खूप हुरहुर लागते. पूजा झाली मस्त करून आणि आत्ता मला आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे. रोज म्हणते माहिती आहे का, आज बनवते उद्या बनवते उद्या बनवते आणि असं करता करता 2 दिवस उलटून गेलेत आणि माझा ज्यूस काही बनलाच नाही. सो आता ज्यूस बनवते. खरंच कंटाळा येतो नाही का, म्हणजे आता आवळा खायला पाहिजे, त्याचे बेनिफिट्स सर्व सर्व आपल्याला माहीत असतं, किंवा इतर फ्रूट्स म्हणा, ड्रायफ्रूट्स म्हणा, कोणतीही गोष्ट माहीत सर्वच असतं, पण कामाच्या धामधुमीत आपल्या डोक्यातनं ती गोष्ट निसटते, किंवा लक्षात आलं तरी आत्ता खाईल नंतर खाईल करता करता ती गोष्ट न राहूनच जाते. माझ्यासोबतही बऱ्याचदा असं होतं. आणि फक्त जेव्हा आरोहीचे पप्पा आठवण करून देतात ना तेव्हा माझ्या लक्षात येतं अरे हो आपल्याला करायचं आहे. ते तरी बरं, आरोहीचे पप्पा हे सर्व ज्युसेस पितात माझ्यासोबत, नाहीतर मला कधी कसं काय आठवलं असतं मला काही माहीत नाही. बरं चला, आता या आवड्या आहेत घरात, एवढे खराब होण्याआधी माझा विचार चालला आहे की याचं ना ज्यूस बनवून ठेवायचं. रोज रोज आवळे कट करा, मिक्सरमधनं फिरवा, गाळा, त्याचा ज्यूस काढा, ही प्रोसेस जरा लंबी असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडतो आणि कंटाळा येतो. म्हणून म्हटलं ज्यूस काढून ठेवते, म्हणजे पाहिजे तेव्हा तसंच जो आहे तो पिल्या जाईल. पण पुन्हा एक हेही डोक्यात येते की फ्रेश पिलेलं, म्हणजे फ्रेश केलेला आणि पिलेला तो जास्त बेनिफिशियल असतो. पण आता काय करणार ना, कामं इतकी आहेत, इतका व्याप आहे, टाईमच नाही आहे. आता मग असे ऑप्शन जे आहे शोधावे लागतात. चला आता पटपट करते आणि पिते. जसं मी बोलले, कोणताही ज्यूस असू द्या तो फ्रेश केलेला आणि पिलेला चांगला असतो, पण कधी कधी कंटाळा आपल्यावर हावी होतो, मग असे ऑप्शन शोधावे लागतात. सो इथे मी आवळा मस्त कट केला आणि मिक्सरमधनं ना तो बारीक असा वाटून घेतला, त्यानंतर गाळून घेतला. आणि आता हा ना मी असाच बॉटलमध्ये सुद्धा म्हणजे स्टोअर करून शकली असती, जसं मी नेहमीच करते. पण डोक्यात एक आयडिया म्हणजे बघितलेलं आहे मी हे ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये. आपण असं आईस क्यूब बनवून सुद्धा आवळ्याचे ज्यूसचं ठेवू शकतो. आता बघा उन्हाळा स्टार्ट झाला आहे, म्हणजे तसा तर स्प्रिंग चालला आहे, पण ऊन भयंकर जाणवतं आहे. आणि म्हणजे दर एक तासाला असं वाटतं काहीतरी थंड मिळालं तर बरं होईल, कारण ऊनच तसं आहे. अशा वेळेस हे आईस क्यूब म्हणजे हेल्दी असे आईस क्यूब खूप उपयोगी पडतील. सो काही याचं मी अशा प्रकारे आईस बनायला ठेवला. काही ज्यूस जे आहे बॉटलमध्ये ठेवून दिलं, 2-3 दिवस कामात येईल आता. आणि थोडंसं जे आहे इथे मी अर्धा ग्लास प्यायलाही घेतलं. मस्त त्यात काळं मीठ टाकलं, कारण त्यामुळे पिणं जरा सोपी होतं. बरं इथे बसायला आवडतं, कारण इथनं बघा गार्डनचा इतका सुंदर व्ह्यू दिसतो. माझं हे काम ॲक्च्युली काही दिवसापूर्वीच मी करायला पाहिजे होतं, पण आज करते उद्या करते असं करता करता ते पेंडिंगच पडत होतं.
मशीन बघा भरपूर दिवस झाले तिची जी म्हणजे कवर होती ती फाटली. तेव्हापासून आज ऑर्डर करते, उद्या ऑर्डर करते, करता करता लक्षच राहत नाही. आणि त्यामुळे आता कवर नसल्यामुळे मशीन बऱ्यापैकी जी आहे नेहमी म्हणजे त्यावर धूर साचते. धूर तर साचतेच, पण काय होतं बेसिनच्या जवळ आहे ना, त्यामुळे पाण्याचे शिंतोडे वगैरे त्यावर उडतात आणि मग ती साचलेली जी धूळ आहे ना, ती त्याला आणखी चिपकून बसते आणि मग सर्व डाग दिसतात. सो ते दिसायला लागले होते आता. सो म्हटलं चला क्लीन करून घेऊयात. ॲक्च्युली हे कोलिन जरी दिसत असलं तरी ते कोलिन नाही, त्यामध्ये मी एक क्लिनिंग लिक्विड जे आहे तयार केलेलं आहे ते आहे. त्याने बाहेरनं मशीन मी मस्त अशी क्लीन करून घेतली. व्हाईट असल्यामुळे डागं जरा जास्त लवकर दिसतात. पण माहिती आहे का, मला असं वाटतं की त्यामुळे एक बरंही होतं, कारण डागं दिसले की आपण पटकन जे आहे क्लिनिंग करायला घेतो. बऱ्याचशा वस्तू अशा असतात की त्यावर धूळ दिसून पडत नाही, पण आता दिसून पडत जरी नसले तरी त्यावर धूळ असतेच. पण दिसत नसल्यामुळे ती पटपट जी आहे क्लीन होत नाही, पण मशीनवर धूळ दिसून पडते. सो प्रत्येक कोपऱ्यातली दिसते. सो ती अशा प्रकारे मी आतून बाहेरून अगदी व्यवस्थित क्लीन केली. जिथे हात पोहोचत नाही, बोट पोहोचत नाही, कापड पोहोचत नाही, तिथे मी इयरबड जे असतात ना त्यांचा उपयोग करून सर्व धूळ जी आहे काढून घेते. ॲक्च्युली टब क्लीन करू का नको असं जे आहे माझ्या डोक्यात चाललेलं होतं. 2-3 महिन्यातनं मी टब क्लीन करत असते किंवा स्पेसिफिक सायकल की भरपूर दिवस म्हणजे भरपूर यूज करण्यात आलं तर मी म्हणजे 1.5 महिन्यातसुद्धा जे आहे टब क्लीन करायला घेत असते. पण इतक्यात मशीनचा फारच कमी यूज करण्यात आलेला आहे. त्यामुळे म्हणजे 2 महिने झालेत तरी पण सुद्धा बघा तुम्हाला इथे मशीनच्या जे फिल्टर आहे त्यामध्ये जास्तीची माती किंवा जे फॅब्रिकचं असतात ना डस्ट पार्टिकल वगैरे ते काहीही दिसत नाही आहे. तो मग मी विचार केला आता फिल्टरच इतकं क्लीन आहे तर टबही काही जास्तच खराब झालेला नसेल, म्हणून मग टब क्लीन करायची जी प्रोसेस आहे ती म्हणजे न करण्याचा मी इथे निर्णय घेतला. ॲक्च्युली मला काहीही करायचं नव्हतं, फक्त एक बटन दाबायचं होतं. पण तरीसुद्धा म्हटलं क्लीन आहे तर कशाला विनाकारण इलेक्ट्रिसिटी आणि टब क्लिनिंगच्या ज्या स्पेशल टॅबलेट मी मिशोवरनं बोलवल्यात ते वाया घालवायचं. चला आता पाहिजे तशी मशीन क्लीन झाली माझी. त्यानंतर आता नंबर होता या प्लांटचा. या प्लांटविषयी बऱ्याचदा क्वेश्चन असतात की ताई म्हणजे कशी ग्रो करते, इतके छान बुशी तुझे प्लांट्स कसे होतात किंवा किती दिवसातनं उन्हात ठेवते. सो चला आज सांगते मी यांची केअर कशी करते ते. सो तुम्हाला दिसत आहे बघा एवढूशा प्लांटरमध्ये हे प्लांट किती मस्त बुशी झालेलं आहे. इथे फार असं ऊन येत नाही, पण या दारातून मस्त असा ब्राईट सनलाईट आणि थोडंफार अर्ध्या तासाचा ऊन जे आहे त्यांना मिळतं. आणि जे इंडोअर प्लांट्स आहेत स्पेशली मनी प्लांट, सिंगोनियम असे जे प्लांट्स आहेत ना त्यांच्या बाबतीत पाण्याचा एक म्हणजे रूल असतो, तो म्हणजे जोपर्यंत माती पूर्णतः सुकत नाही ना तोपर्यंत त्या प्लांट्सला पाणी द्यायचंच नसतं. जास्तीच्या पाण्यामुळे हे प्लांट्स म्हणजे खराब व्हायची भीती असते, कारण त्यांना एकतर ऊन जास्तीचं मिळत नसतं, त्यामुळे प्लांटरमधली माती सुकत नाही आणि सतत आपण पाणी देत राहिलं की मग रूट रॉटिंग वगैरे आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात. बरं चला आज भरपूर दिवसानंतर जे आहे मस्त प्लांट्सला अंघोळ घालते आहे, कारण पानांवर बऱ्यापैकी धूळ दिसत होती आणि त्यामुळे झाडांची जी चमक असते तीही कमी होते. सो मस्त शॉवर खाली छान असे प्लांट धुतलेत मी आणि आता आज दिवसभर यांना मस्त असं ऊन देते. बघा उन्हात किती छान चमकत आहेत माझे प्लांट्स. सो छोटे छोटे रूल्स आहेत पण ते फॉलो केलेत ना खूप छान गार्डनिंग करता येते, इझी गार्डनिंग करता येते. आपल्या डाएटमध्ये जास्तीत जास्त फ्रूट जे आहे आपण इन्क्लूड करत असतो. एक हेल्दी ऑप्शन म्हणून आपण नेहमी फ्रूटलाच नंबर 1वर ठेवत असतो. म्हणजे ड्रायफ्रूट आहेत तसे, पण ड्रायफ्रूट कसे जरा महाग साईडला जातात आणि तेवढे आपण ते कन्झ्युम नाही करू शकत किंवा ते जास्तीचे कन्झ्युम करणं ही हेल्थसाठी चांगलं नसतं, कारण ते गरम प्रकृतीमध्ये येतात. पण फ्रूटचं असं असतं की सीझनल फ्रूट्स येतात, स्वस्त असतात, खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये असतात, टेस्टी असतात आणि सर्वात जास्त म्हणजे हेल्दी असतात. म्हणून आपण फ्रूट्स खाण्यावर जो आहे जास्त जोर देत असतो. पण आज माझ्या पाहण्यात एक व्हिडिओ आला. तो वेंडर जो होता फळ विक्रेता, तो रॅटॉल नावाचं एक क्रीम होतं, त्याच्याकडे औषध होतं आणि तो फळाला लावत होता. काय तर त्याचे फळं जे आहेत त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून. विचार करा, रॅटॉल हे जे आहे जे उंदीर मारण्याचं औषध असतं ना तेच समजा तुम्ही, तेच असतं त्यामध्ये, तेच असतं त्यामध्ये झिंक ऑक्साईड का समथिंग असतं आणि पिवळा फॉस्फरस असतो जो डायरेक्टली आपल्या लिव्हरवर जो आहे परिणाम करत असतो. ते जर चुकून मुलांच्या पोटात गेलं ना
तर म्हणजे डायरेक्टली गेलं. समजा ते क्रीम मुलांनी जर फळ न धुता खाल्लं म्हणजे ते डायरेक्टलीच जातं. सो तेव्हा मुलांना उलट्या, संडास आणि जास्त प्रमाणात अतिसार होऊन म्हणजे तुम्ही समजू शकता काय होतं. आणि आपल्यासारख्या ॲडल्टवर सुद्धा त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यांना लगेच ट्रीटमेंट मिळाली तर ठीक, नाही तर ते खूप घातक ठरू शकतं असं डॉक्टरांचं वगैरे. मी त्यानंतर म्हणजे तो व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या डोक्यात तेच चाललेलं आणि त्यानंतर मी एक करत भरपूर व्हिडिओ बघितले. सो असे असतात काही लोक स्वतःच्या थोडक्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या जीवाशीही खेळायला तयार होतात. म्हणून मी तर फ्रूट आणल्याबरोबर पाण्याने धुवून काढते, पण माहीत नाही आता किती काय काय रसायनं यावर यूज झालेले असतात आणि फक्त पाण्याने ते धुतल्या जातात की नाही. आणि असं काही ऐकलं ना तेच ते विचार डोक्यात येत राहतात आणि मग फ्रुट्सही खाऊ की नको असं होऊन जातं. चला आता फ्रुट्स तर माझे झाले धुवून. होपसो यावर तसं काही यूज केलेलं नसावं. चला, भरपूर दिवस झाले आर्ट अँड क्राफ्टचं तुमच्यासोबत काहीही शेअर केलेलं नाही आणि आजही ॲक्च्युली म्हणजे होम डेकोर किंवा गार्डन डेकोरेशन संबंधित काहीही नाही. आज मस्त म्हणजे डोक्यात आलं, म्हटलं चला भरपूर दिवस झाले कोणत्याच प्रकारची ज्वेलरी वगैरे बनवली नाही आणि माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत मी मागवलेल्या. सो त्यानं असं घर आवरताना वगैरे डोळ्यासमोर येतात आणि मग असं वाटतं अरे आपण विनाकारण पैसे घालवलेत. सो आजही तशाच काहीशा फिलिंग्स आल्या त्या गोष्टी बघून. म्हटलं चला आज यांचाच काहीतरी उपयोग करू. सो तुम्ही बघितलं ही कडकवाली प्लास्टिक शीट आहे, त्यावरनं मी आधी पेनाने एक शेप काढून घेतला. त्यानंतर त्यावर अशा प्रकारे जी डायमंडची लेस आहे माझ्याकडे ती कट केली आणि चिपकवली. हे चिपकवण्यासाठी मी जो B7000 असा जो ग्लू आहे तो यूज करते आणि खरंच खूप फॅब्युलस आहे तो ग्लू, म्हणजे लगेच चिटकतं. सो अशा प्रकारे बघा मी हे बो टाईप जे आहे इथे इयरिंग्स बनवते आहे. ही डिझाईन ॲक्च्युली मी पिंटरेस्टवर जी आहे बघितली होती तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं. पण होतं कसं, ज्या गोष्टीत आपल्याला जास्त इंटरेस्ट नसतो, आता ज्वेलरी कसं कधीतरीच वेअर केल्या जाते आणि त्यामुळे असं होतं जाऊ दे नंतर बनवते. पण फायनली आज मनावर घेतलं. बघा हे बो शेप जे इयरिंग्स आहेत ते मी इथे ना म्हणजे जेवढी काही शीट होती त्याला ती बाहेरच्या साईडनंही कट करून घेतली आणि एका छोट्या कटरच्या मदतीने म्हणजे ते कटर गरम करून आतली जी शीट होती तीही कट केली. त्यानंतर जे हेडपिन्स असतात कानातल्याच्या बॅक साईडला तेही त्यावर चिपकवलेत. आता ते चिपकेच तोवर माझ्याकडे वेळ होता. सो आणखी एक खुरापट डोक्यात आली. म्हटलं छान आणखी काहीतरी इयरिंग्स बनवूयात आणि ॲक्च्युली म्हणजे ही डिझाईन माझ्या डोक्यात आली आणि ती मी इथे एक्झिक्यूट करत होती, पण ते जमेल व्यवस्थित का नाही हे मलाही माहीत नव्हतं आणि त्यामुळे जे आहे मी ते फारसं असं शूट वगैरे काही करत बसले नाही. म्हटलं चला जर बनली मनासारखी तरच तुमच्यासोबत शेअर करेल, नाहीतर काही शेअर करणार नाही असे जे आहेत. म्हणजे तेव्हा माझी थॉट प्रोसेस होती म्हणून ते मी फारसं शूट केलं नाही की, पण म्हणजे आता दाखवू शकत नाही पण ओरली सांगते तुम्हाला. म्हणजे मी काय केलं 3 वेगवेगळ्या लेन्थच्या ह्या लेसेस कट केल्यात आणि जी प्लास्टिकची शीट होती माझ्यावर त्यावर 2 हाफ सर्कल कट केले, ड्रॉ केलेत आणि त्यावर म्हणजे ह्या लेसेस ज्या आहेत ना त्या चिटकवल्यात. आता इथे मी जे काही बडबड करते आहे ते काही तुम्हाला कळणारच नाही. त्यापेक्षा मी ना आता बनलेलेच तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे पाहून तरी तुमच्या लक्षात येईल का मी ते कसे बनवलेत ते. सो बघा अशा प्रकारे शीटवर मी जे आहे हाफ सर्कल काढून ते चिपकवलेत, त्यानंतर कट केलेत. चला आता त्याला हेडपिन्स वगैरे चिटकवते आणि तयार झालेले इयरिंग्स तुम्हाला डायरेक्टली जे आहे वेअर करूनच दाखवते. सो अशा प्रकारे जे आहेत हे इयरिंग्स म्हणजे बनलेले आहेत. आता हेडपिन्स लावलेत त्याला, ते सुकेस्तोवर बसले होते छान शांततेत. तेवढ्यात पिहू उठून आला बघा. दुपारचा आता म्हणजे एरवी त्याला झोपायलाच मिळत नाही, पण जेव्हापासून एक्झाम चाललेली तेव्हापासून त्याची छान झोप होते दुपारी आणि त्यामुळे इतका फ्रेश राहतो ना तो. सो इथे त्याला थोडासा लाड वगैरे केला आणि त्यानंतर चला पुन्हा येऊयात आपल्या इयरिंग्सकडे. सो अशा प्रकारचे इयरिंग्स आपण घरच्या घरी बनवू शकतो. खूप इझिली बनतात आणि पाहिजे तशा वेगवेगळ्या डिझाईन आपण म्हणजे बनवून वेअर करू शकतो. आणि ही बघा ही जी पहिली डिझाईन पिंटरेस्टवरून बघून बनवली होती ती आहे आणि इतकी सुंदर नाजूक आणि इतकी मस्त दिसते ना कानात की काय सांगू तुम्हाला. आणि खरंच बघून वाटत नाही आहे की ही हँडमेड आहे. असे इयरिंग्स आपण विकत घ्यायला गेलं ना बऱ्यापैकी महाग मिळतात आणि घरी बनवलेले बऱ्यापैकी परवडणारेही असतात. बघा माहीत नाही काही तिला आता ती लेस मी काहीतरी 100-120ला बोलवली होती 5 मीटर आणि तिच्यापासून मी कितीतरी गोष्टी ज्या आहेत बनवलेल्या आहेत. सो कशी दिसते ही इयरिंगची डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता दुसरी डिझाईन दाखवते. हिच्याबद्दल तर कायच बोलू.
ही मला खूप जास्त आवडली. खूप म्हणजे खूप जास्त, आय कांट एक्सप्लेन. खूप सुंदर दिसत होती आणि ती अशी हलते ना तेव्हा तर खूप मस्त वाटते. सो चला, या 2पैकी तुम्हाला कोणती डिझाईन आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, ही सेकंड नंबरची जरी अशी मोठी मोठी दिसत असले ना इयरिंग्स, तरी खूप मस्त हलके-फुलके वाटतायत बरं. म्हणजे काहीच वेट नाही त्याचं. पण दिसतायत मात्र खूप भारी. म्हणजे खूप जड काहीतरी वेअर केलंय, खूप मोठं काहीतरी वेअर केलंय असं वाटतं. पण फील नाही होत ते. आणि दिसायला तर आहाहा! इतकं सुंदर दिसतं. म्हणजे काही छोटा-मोठा पार्टी असेल ना, सो तुम्ही तशा वेळेस हे इयरिंग्स नक्की कॅरी करू शकता. खूप मस्त दिसतायत. मला तरी फार आवडलेत. तुम्हाला कसे वाटलेत मला नक्की कमेंट करून सांगा. पहिली डिझाईन तुम्हाला जास्त छान वाटली का ही सेकंड नंबरची तेही सांगा. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. चला, आता या सुंदर सुंदर इयरिंगसोबत आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड, स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि छान छान कमेंट करा. चला, बाय.